तोंड बघून विकास कामं केली? नाही नाही, असं काही नाही. वरच्या देवाला जरी विचारले तरी देव सुद्धा सांगणार की बाबा नाही स्वार्थ हा. कुठे असेल तिथे गोरगरिबाच्या बत्तीला धावून जाणारे आंबेडकर बंधू आहेत. आंबेडकर हा माणूसच वेगळा आहे. धनुष्यबाण जिथं असेल तिथं आम्ही बटन दाबणार. 3 टर्मचा इतिहास सांगतोय, काम बोलतोय. घराणेशाहीपेक्षा त्यांचं कार्य मोठं आहे. सर म्हणत होते आमच्या घरात नको सीट, तरी पण जनताच काय बोलली, तुमच्या घरातच सीट दिली तर आमचा विकास होईल. कोण विरोधक जरी गेला तर त्यांचं काम होणार. कामापेक्षा विश्वास महत्वाचा. त्यामुळे विकास म्हणजेच आंबेडकर. कार्य एवढं आहे की प्रत्येक लहान बाळाला सुद्धा जरी तुम्ही विचारलं असेल या कळत्याला, तरी ते सांगणार प्रकाशराव आंबेडकर. कधी हाक मारून रात्री मध्यरात्री उठणारा माणूस आहे सुनील किरोळकर. आमच्या गावासाठी देव माणूस आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर पूर्णपणे भरोसा आहे, विश्वास आहे. स्वतःचा नाही, पूर्ण जनतेचा विकास त्यांनी केलेला आहे. एवढ्या माणसांनी त्याचीच का निवड केली? कारण त्याच्यात काहीतरी क्वालिटी क्वांटिटी आहे म्हणूनच केली ना. ज्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशी त्यांची निवड झाली. फक्त आम्ही आता 7 तारखेला गुलाल एवढंच लावणार नाही. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या. नमस्कार. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. निवडणुका होत आहेत आणि होत राहतील सुद्धा. मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्यांना ज्या मूलभूत सेवा सुविधा हव्यात त्या मिळाल्या आहेत की नाहीत, त्यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो कसा असावा आणि त्यांच्या गावाचा त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील बुधरगड तालुक्यात असणाऱ्या पिंपळगाव जिल्हा परिषदेतील बारवे या गावामध्ये. आणि या गावातील काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. बारवे गावचे तुम्ही रहिवासी आहात. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. काय वाटतंय, कसं वातावरण आहे इकडं? इकडे माहोल म्हणजे आमचा आंबेडकर साहेबांचाच आहे आणि त्यांचा विकास एक नंबर आणि माणूस पण एक नंबर. त्यांचा विकास फक्त त्यांचा स्वतःचा झाला का? स्वतःचा नाही, पूर्ण जनतेचा विकास त्यांनी केलेला आहे. बर. आणि विश्वासू माणूस. बर. म्हणजे आजपर्यंत जे शब्द दिला त्याने तो 100% तडीच नेलेला आहे. आता प्रकाश आंबेडकर यांच्या वहिनी प्राध्यापक अर्जुन आंबेडकर यांच्या पत्नी रोहिणी आंबेडकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याबद्दल त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे? त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी आता बरेच, मला तरी वाटते 10 वर्षे त्यांनी आमच्या याचं नेतृत्व केलंय पिंपळगाव मतदारसंघाचे आणि कार्य चांगलं आहे. आणि विशेष करून 1-2 महिन्याला गाठी बिटी आमच्या म्हणजे ह्या गावातल्या महिला असतील यांच्या म्हणजे काय समस्या वगैरे त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे चौकशी करून काय असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह असं केल्यात तरी का? 100%. बर. म्हणून त्यांच्यावर जास्त विश्वास आणि त्यांचा आमच्या मतदारसंघ म्हणजे ह्या मतदारसंघावर तरी सगळ्यात जास्त विश्वास. आता बघायला गेलं तर मंत्री प्रकाश आंबेडकर आमदार आहेत, मंत्री झालेले आहेत. आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या वहिनी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागं पण त्या या जिल्हा परिषद सगळं त्यांच्या घरातच. घराणेशाही कुठेतरी दिसत नाही का हो इथं? अहो साहेब, घराणेशाहीपेक्षा त्यांचं कार्य मोठं आहे. घराणेशाहीला आम्ही जास्त दाद देत नाही आणि त्यांचं म्हणजे कार्य एवढं आहे की प्रत्येक लहान बाळाला सुद्धा जरी तुम्ही विचारलं असेल या कळत्याला, तरी ते सांगणार प्रकाशराव आंबेडकर. जिल्हा परिषद निवडणुकीकडे बघायला गेलं तर आरोग्यमंत्री आंबेडकर साहेबांच्या संकल्पनेतून आमच्या गावचा कायापालट झालेला आहे. आता सध्या आमच्या महादेव मंदिराचं काम चालू आहे 2 कोटीचं. त्याच्यानंतर गावचं पाईपलाईन 1.25 कोटीची केलेली आहे अध्यक्षांनी. त्याच्यानंतर अर्जुन सरांचं पूर्ण लक्ष आहे आमच्या गावावरती. तसेच रोहिणी मॅडम ह्याच्या आधी 2 वेळा निवडून आलेले आहेत आमच्या गावातून, भरघोस मताने आलेले आहेत. त्यानंतर आता 3री टर्म आहे त्यांची आणि जनतेनेच त्यांना स्वीकारलं की सर म्हणत होते आमच्या घरात नको सीट, तरी पण जनताच काय बोलली, तुमच्या घरातच सीट दिली तर आमचा विकास होईल. या अनुषंगाने परत त्यांना सीट द्यायला आम्हीच मजबूर केलं. कुठेतरी त्यांनी जो विकास कामं केला आहेत, तुम्ही म्हणाल की रोहिणी आंबेडकरांचं लक्ष आहे, अर्जुन सरांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत. ही कामं करत असताना असं वाटतंय का की त्यांचा विकास जो आहे फक्त बोर्ड पुरताच मर्यादित राहिला? असं होणारच नाही. कोणी लहान मुलांना जरी विचारलं तरी ते त्यांचंच नाव घेणार. आणि आमच्या जनतेला देखील विचारा, 2 वेळा सलग निवडून देऊन 3ऱ्या वेळी परत त्यांना जनता प्राधान्य देते, म्हणजे त्यांचा कुठेतरी विकास आहे स्वतः. कुठंतरी पैशाचा अमाप वापर करतायत, दबाव तंत्र वापरतायत आणि मग ते निवडून येतात आणि निवडणुकीला येतात. दबाव तंत्र म्हणण्यापेक्षा ते दोघं भाऊ बोलत नाहीत, त्याच्यापेक्षा आम्ही कार्यकर्ते काहीतरी जरा पुढचं बोलतोय. पण ते आजपर्यंत जनतेत कधीही असं उर्मट भाषा किंवा असं कधीही नाही त्यांच्या तोंडातून. आम्ही जे वेळ बोलू पण ती त्यांच्या तोंडातून कधीही नाही. बर.
त्यामुळे त्यांचा विकास असल्यामुळे तिसऱ्या वेळा आम्ही परत त्यांना पसंती दिली आहे बर रोहिणी मॅडमना. दादा तुम्ही काय सांगाल, काय विकास झाला या गावात? आमचं गाव आमदार प्रकाश आंबेडकर आणि अर्जुन सर यांनी दत्तकच घेतलेला आहे. आमच्या गावातील सर्व रस्ते असू देत, गटार असून देत, मंदिर असून देत, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, आपलं महादेव मंदिर, त्यांना भरपूर असा निधी दिलेला आहे. बर आता जर लेटेस्ट जे आमचे पाण्यात वगैरे जे मधली देवाची वाट आहे त्यांना सुद्धा निधी आपल्या आमदार साहेबांनी दिलेला आहे. रोहिणी आंबेडकर असतील किंवा आंबेडकर बंधू असतील यांनी तोंड बघून विकास कामं केली. नाही नाही असं काही नाही. विरोधक जर गेला, कोणी पुढारी जाऊन तिथं कामं घेऊन जायची काही गरज नाही. स्वतः कोण विरोधक जरी गेला तर त्यांचं काम होणार. बर आता तिसरी टर्म आहे रोहिणी आंबेडकर यांची. काय वाटतंय या जिल्हा परिषद मतदारसंघातील उर्वरित जी गावं आहेत त्या गावातील लोक त्यांच्यासोबत का राहतील? त्यांचं काम बघूनच त्यांच्यासोबत राहणार. जे काम करणार नाहीत त्यांच्यासोबत लोक राहणारच नाहीत. बर आणि आता 3 टर्मचा इतिहास सांगतोय की काम बोलतोय. आता तुम्ही मतदान करणार आहे 5 फेब्रुवारीला. मतदान करत असताना तुम्ही माणूस बघणार आहे, व्यक्ती बघणार आहे की पक्ष बघणार आहे? नाही, माणूसच बघणार. म्हणजे त्यांचं काम काम बघूनच ते आपण मतदान करणार आहे. बर बर आता या 12 गावात जर बघायला गेलं तर पंचायत समितीसाठी सुनील किरोळकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. म्हणजे असंच द्यायची म्हणून उमेदवारी दिली आहे का? नाही, हा व्यक्ती असा आहे की गोरगरिबांना अडचणीतून बाहेर काढण्याचा पासवर्ड म्हणजे सुनीलदादा किरोळकर आहे. त्यांचं कोर्टातील काम असून देत, कचेरीतील पोलीस स्टेशनचं काम असून देत, मेडिकलचा प्रॉब्लेम असून देत, दवाखान्यातला प्रॉब्लेम असून देत, ते सॉल्व्ह करायचं काम सुनीलदादा किरोळकर करतात. बर दादा तुम्हाला काय वाटतंय, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, काय कुणाचं वारं वाढतं इकडे? नाही, वारं म्हणजे वारं म्हणता येत नाही तसं. वारे फक्त आंबेडकरांचंच आहे. म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून तिने केलेला आतापर्यंत 15 वर्ष केलेले विकास गावोगाव खेडेगावात. म्हणजे आज धनगरवाड्यासारख्या खेड्यामध्ये 50-60 वर्षापर्यंत प्रलंबित प्रश्न होते. रस्त्याचे होते, गटार म्हणा, पाण्याची सोय नव्हती, लाईटची नव्हती. त्या माध्यमातून काम केले साहेबांनी. त्यामुळे साहेबांचं काम बोलतंय. आज महाराष्ट्र राज्यामध्ये 34 ते 38 मंत्री आहेत. त्या मंत्र्यामध्ये पहिल्या 5 मंत्र्यामध्ये एखादा मंत्री म्हणजे ग्रामीण भागामधून एखाद्या शहरी मंत्र्यांना पण म्हणजे कमी पडण्या म्हणजे विकासाच्या बाबतीत कमी पडून एक पहिल्या 5 मंत्र्यामध्ये येण्याचं काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचं काम बोलते अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये. आता कुठंतरी मंत्रीपद आलेलं आहे, दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी 2 वेळा रोहिणी आंबेडकर होत्या आणि आता या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण अनेक अशी जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत की मतदानापुरते यायचं, मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं रोहिणी आंबेडकर करणार नाहीत कशावरनं? नाही, आंबेडकर कुटुंबाच्या बाबतीत एक बोलायचं झालं तर आज आम्ही वाघापूरमध्ये गेलो होतो. आज रोहिणीताईंचे सासरे म्हणजे भाई आंबेडकर ज्यांचं वय आज 86 आहे, ज्यांना 1-2 दिवसातून रोजचं म्हणजे डायलिसिस होत्यात, तरी सुद्धा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी वर्ष श्राद्ध होती. त्या श्राद्धला आज ते जेव्हा गेले होते. आज कुठलंही सुख असून दुःख असून देत, काही म्हणजे गावामध्ये काही काय म्हणजे अडचण असून देत, सुख दुःखाचा भाग असून देत, आंबेडकर कुटुंब हे आवर्जून येते. त्यामुळे विकास म्हणजेच आंबेडकर जर आपण बोललो तरी काय हरकत नाही. ताई नमस्कार. नमस्कार. काय नटून तटून काय आज काय कार्यक्रम आवडतं गावात? हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चाललंय. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला चाललंय. बर काय वाटतंय, जिल्हा परिषद निवडणुका आहेत तुमच्या गावात, 12 गावात विकास कामं झालेत का हो? भरपूर विकास कामं झालेली. काय काय झाल्यात? रस्ते झाल्यात, पाण्याची सोय झाली, बर महादेव मंदिर. रस्ते झाल्यात पण त्यात खड्डे भरपूर आहेत. नाहीत खड्डे. काय हो? नाही, जेवढे झाले रस्ते तेवढे चांगले झाले. आता मस्त झाल्यात. अजून चालू आहे थोडं काम. आता ही आचारसंहितामुळे थांबले. आचारसंहिता संपली की परत चालू होणार आहे. बर परत मंदिरांची कामं झाल्यात. प्रत्येक मंदिर आमची पूर्ण बघा तुम्ही जाऊन. मंदिर पण मस्त सुशिक्षित झालं की चांगल्या प्रकारे झाल्यात. मावशी तुम्ही काय सांगता, तुमचा अनुभव लय मोठा आहे, शेतात जाता का नाही? जाते की. मग ठेचकाळत आहे काय? नाही, रस्ते चांगले झाले. रस्ते चांगलं झालं. कुणी केलं तू हे? आंबेडकर सरांनी केले. काय सांगताय? होय, कुणी सांगितलं तुम्हाला? आम्ही स्वतः बघितले म्हटल्यावर. बर पण आंबेडकर सरांनी केलं तुम्ही म्हणताय, आंबेडकर येतात तरी काय येतात? काय सांगाल तुम्ही? येतात की सर. प्रत्येक आमच्या शाळेच्या कार्यक्रमाला उद्घाटन आले होते. त्यांनी रस्त्याला निधी दिलाय, मंदिरांना निधी दिलाय. दत्त मंदिर, आमचं पंत मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, नवीन दुरुस्तीसाठी त्यांनी निधी मंजूर केलाय. शाळेसाठी त्यांनी निधी दिलाय.
नुसता निधी मंजूर केलाय, सगळीकडे रस्त्याला निधी मंजूर केलाय, उद्घाटनाला येतात, नारळ फोडतात आणि गायब होतात. नाही, संपूर्ण आता विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर पूर्ण बांधून तयार आहे. शाळेचं उद्घाटन झालेलं आहे. शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पण झालाय. महादेव मंदिरचं बांधकाम चालू आहे सध्या. तुम्ही महिला आहात, महिला म्हणून तुम्हाला आता काय समस्या वाटतात हो बारवे गावात? आता अजून काय समस्या नाही. बर, जिल्हा ज्या परिषद काही समस्या असतील त्या आम्ही म्हणजे ताईंच्या, रोहिणीताईंच्या संघ सोबत बोलून आम्ही सोडू शकतो. पण त्या भेटतात का? त्यांचा भेटतात संसार की. नाही का? भेटतात की त्या आम्हाला, आम्ही त्यांना घरी जाऊन बी भेटू शकतो. भेटतात त्या, भेटतात. काय वाटतंय? त्या म्हणतात कामं भरपूर केल्यात, रोहिणीताई आम्हाला भेटतात. त्यांना त्यांच्या संसारात वेळ मिळतोय का काम करायला? हा, भेटतोय वेळ त्यांना. बर. येऊन भेटतात त्या. हा. काय अडचणी असतील तर महिलांच्या त्या सोडवतात. बर भरपूर प्रमाणात गावात बचत गट पण तयार झालेले आहेत. बर बर त्या माध्यमातून पण भरपूर त्यांनी महिलांना साथ दिलेली आहे. बर. काय हो, बचत गट केल्यात, बचत गटाचं फक्त काय कर्ज काढायला काय? नाही, पूर्ण बचत गटातर्फे उद्योगधंदे वाढवलेत महिलांनी. आधी फक्त घरापुरत्या मर्यादा होत्या. बर. आता घरातनं बाहेर पडून सगळं त्यांनी स्वतःच्या ह्याच्यावर उत्पादक गट तयार करून आपलं उत्पादन वाढवलंय होय. आणि चांगल्या प्रकारे चांगले हे केले, काम केले. हा. आणि आमचे सुनील दादांनी पण इथं भरपूर सगळ्यांना साथ दिल्या. बर. आणि ते आता पंचायत समितीला उभारल्यात. आम्ही त्यांच्यासोबत कायम असंच राहणार आहे. बर. आणि ते येणार निवडून, हे 100% गॅरंटी आहे आम्हाला. आता गॅरंटी आहे, आणि ती गॅरंटी तुमची चायनीज निघाली तर नाही निघू शकत. नाही निघू शकत. नाही निघू शकत. नाही निघणार. तुम्ही म्हणताय ज्या guarantee दिवशी त्यांनी आम्हाला- फॉर्म भरला त्या दिवशी त्यांची निवड झाली. फक्त आम्ही आता 7 तारखेला गुलाल एवढंच लावणार नाही. पोते आणून ठेवला का काय? ठेवल्यात की. बर. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय वाटतंय, जिल्हा परिषद सदस्य निवडणुका आहेत, कसं वातावरण आहे इकडे? वातावरण 100% चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे, थंडी पण वाजायला लागल्या, होय, प्रचाराच्या तोफा ऐकू येतात का नाहीत? येतात की. बर. मग काय प्रचाराला यायचं, निवडून द्यायचं आणि परत जायचं, अशी लोक असतात जिल्हा परिषद सदस्य? असं काय नाही, हे कार्यकर्ता चांगला आहे. कोण? मग सुनील किरोळकर, आंबेडकर हं. हे चांगले आहेत. त्याच्यामुळं म्हणजे चांगली म्हणजे दिसायला? दिसायला असं नाही, काम केल्यात भरपूर. हं. आणि कामाच्या बाबतीत चांगली प्रगती आहे. बर. बारवे गाव तसंच राहिलंय का मागं चाललंय का पुढे चाललंय? हे पुढे चाललंय बारवेगाव. बर. तुम्ही बारवे- ज्येष्ठ नागरिक आहे, होय. जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी आधी रोहिणी आंबेडकर होत्या, त्यानंतर जिल्हा प्रशासन होतं, होय, आणि हे सगळं असताना होय, जिल्हा परिषदेच्या तुम्ही शेतकरी आहात. होय, शेतकऱ्यांसाठी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक झडपीच्या योजना आहेत. होय. त्या योजना तुमच्यापर्यंत आल्या तरी का? पोचल्या थोड्या पोचल्या. बर. होय, आल्यात तरी का योजना? आल्या त्या योजना आल्या फक्त हो, पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे की. थोड्या मिळाल्या. आमचं हे नव्हतं त्याच्यामुळे आमच्या इथे जास्ती पोचल्या नाहीत. बर. मग आता आमचं हे उमेदवार असल्यामुळे आम्हाला संपूर्ण तुमच्या इथे पोचले. आता रोहिणी आंबेडकर आहेत, सुनील किरोळकर आहेत, प्रकाश आंबेडकर असतील, अर्जुन आंबेडकर सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली तर ही आता निवडणुकीत उतरलेले आहेत. होय, होय, कुठंतरी आता भरपूर पैशाचा वापर त्यांच्याकडनं केला जातोय, आमिष दाखवलं जातंय, आणि त्या असं काही नाही, निवडणुकीत- पैशाचं काही नाही. कारण का लोकमत चांगलं आहे आणि आंबेडकरांचं कार्य चांगलं आहे. त्याच्यामुळं कार्यकर्ते बी चांगले आहेत. बर. मामा, काय तुम्ही काय म्हणताय? कामं तर झाल्यात असं वाटतं का? ते म्हणतात कामं 100% झालेलं नाहीत म्हणतात. नाही, कामं झाले त्यांच्या माध्यमातून, गावात सगळी सुधारणा झाली, त्यांच्या मार्फत सुधारणा झाली. आता नवीन पेयजलचं नवीन काम चालू आहे, ते आता प्रगतीपथावर आहे. बर. ते थोड्यात आता 1-2 महिन्यात चालूच होईल ते. अजून या गावात काय व्हावं असं तुमच्या अपेक्षा आहेत? अजून एक गल्लीबोळातले रस्ते वगैरे आहेत ते पण मंजूर केले, ते पण आता होतील. ते आता हा. लोकांच्या सुविधा आहेत सगळ्या. बर. मी लालबाग पासून कट्टर शिवसैनिकच आहे. मी लालबागलाच राहायला होतो. शिवसेनेचा जन्म लालबागलाच झाला. तिथपासून मी शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे. इकडे आल्यापासून आता आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे. बर. पण आंबेडकरांनी लोकांची कामं करत असताना, विकास करत असताना ठराविक लोकांचीच तोंड बघितली. नाही, असं नाही. गोरगरिबाच्या कुठे असेल तिथे गोरगरिबाच्या बत्तीला धावून जाणारे आंबेडकर बंधू आहेत. आणि त्यांनी विकास केला. बरं, चला तुम्ही म्हणताय गोरगरिबांची केला, सगळा केला, पण तो विकास फक्त बोर्डवरच राहिला. नाही केला, प्रत्यक्ष केलेला आहे विकास. आम्ही स्वतः बघितले ना. बर. आम्ही स्वतः बघितले. कोणी सामान्य कार्यकर्ता त्यांच्याकडे जाऊन ते त्यांचं काम 100% होत आहे. बर. विरोधी पक्षाचा असू दे तरी बी काम होत. हा? आंबेडकर हा माणूसच वेगळा आहे. असं म्हणतात यायचं, नारळ फोडायचं आणि जायचं. असं काय नाही. आता ते सांगायला आम्हाला सुद्धा
केपी साहेबांनी तिथं चावडी या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये कुदळ मारली, त्याच्यावर ते आलेच नाहीत. तसं आंबेडकरांचं नाही, जे काम करणार ते करणारच असं काम आहे. आणि भरपूर कामं केलेत आंबेडकर साहेबांनी. 3 वर्ष केपी साहेबांना आम्ही निवडून दिले. आम्ही दत्ताच्या मंदिरमध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर बांधत असताना 10 मंदिरं बांधू आणि दत्ताच्या मंदिरमध्ये नेऊन आम्हाला मार्कळ्यासनी ठेवलं आणि परत पैसे मागायला गेला, निवडून आल्यावर आम्हाला त्याने जवळ केलं नाही. असा उमेदवार आमचा नव्हे. आंबेडकर हा सामान्य माणूस कोणी जावा, त्याच्याशी चांगलं का आणि कामापेक्षा विश्वास महत्वाचा. विश्वासानं काम करणार. मामा काय दूध घाला चाला का? दूध घालून आले माझे तानाजी इंगळे, तानाजी 12 पैकी इंगळेवाडी 12 पैकी इंगळेवाडी. ही इंगळेवाडी. तुम्ही आता ही बॅटरी घेऊन फिरायला लागलायसा म्हणजे गावात लाईट नाही वाटत? नाही, इंगळेवाडी वाडीवर राहतोय मी. वाडीत राहतायसा? बर. वाडीपर्यंत रस्ता गेलाय तरी का? ओके झालाय. 33 फुटाचा रस्ता झालाय. 33 फुटाचा? 33 फुटाचा. 50 प्रकाश आंबेडकर सरांनी आमचा रस्ता केला. पण 33 फुटाच्या रस्त्यावर 50 खड्डा आहेत तुम्ही स्वतः जाऊन बघा. कोण म्हणते? तुम्ही स्वतः जाऊन बघा रस्ता कसा आहे तो. नाही, असं कोण म्हणते? तुम्हाला असं कोण म्हणते? म्हणतात रस्त्यावर खड्डे आहेत हे असं कोण म्हणते? हे मला सांगा तुम्ही. मी इंगळेवाडीवर जातोय. बर. आणि माझं आता आंबेडकर साहेब असल्यापासून आमचं इंगळेवाडीचं मतदान सगळं आंबेडकर साहेबांच आहे. का मतदान त्यांना द्यायचं कारण काय? कारण म्हणजे आमची ही अडचण तिने दूर केली म्हणून. बर. रस्ता झाला म्हणजे विकास झाला का? ती पुढचा भाग पुढे. पण त्यांनी आमची अडचण काढली ना. त्यांनी आमची अडचण काढली. हो. आता हे दूध हे बघा कितल्या माझ्या हातामध्ये आहेत. आम्हाला वाट नव्हती, पायवाट होती 1 फुटाची पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये. त्या वाटेने आम्ही या गावात यायचं डेअरीला दूध आणायचं किंवा कांडपाय दळपाय आणि काय बाजारासाठी यायचं. आम्हाला त्यावेळी काय दिसत नव्हतं. आता ही बॅटरी मी घेतली, उगीच घेतली. पण आता ही रस्त्यामुळे का दोन्ही बाजूला 2 पट्टे आहेत पांढरे. बिन बॅटरीचा मी येऊ शकतोय आणि बिन बॅटरी मी इंगळेवर जाऊ शकतोय. असं आमच्या सरांनी आम्हाला धन्यवाद, चांगलं काम केलेलं आहे. पण बाकीची व्यक्तिगत कामं असतील अर्जुन सर भेटतात तरी का? आता तुमच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, भेटतात. अर्जुन सर आमच्याकडे येतात, काय मिळतात. आता या निवडणुकीत म्हण पैशाचा लय वापर करायला लागल्यात, आमिष दाखवा लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात. आम्हाला रुपया नको कुणाचा आणि आम्ही घेणारही नाही. आणि कसं तुम्हाला आम्ही रुपया कुणाचा घेणार नाही. कारण काय सरांनी आमचं काम केलं त्यात आमचं समाधान. हे काम सरांनी केलं. पण आता निवडणुकीला त्यांच्या पत्नी उभा राहिलेत की मग राहू द्या की त्यांनाही आमचं मत आहे. त्यांना का लोक निवडून? त्यांनाही आमचं मत आहे. इंगळेवाडीचं मी बोलतोय फक्त, बाकीचं आम्हाला काय माहिती नाही. बरोबर ना? बरोबर. आता आम्ही इंगळेवाडीचं बोलतोय का बोलतोय की आम्ही मतदान हे आम्ही जोपर्यंत आंबेडकर साहेब आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीचे आहे बघा. बर. सरांनी म्हणजे अध्यक्षांनी आमच्या गावी दत्तकच घेतलेलं एक प्रकारचं म्हणायचं. सगळी कामं झालेली, मंदिराची कामं झाली, रस्त्याची कामं झालेली आहेत, रोडची म्हणजे सगळी कामं झालेली आहेत. पेयजलचं पण काम पूर्ण पत्रावर झालेलं आहे. आता चालू होईल 1-4 दिवसामध्ये. बरोबर. सगळी कामं झालेली आहेत. त्यामुळे आम्ही हे मतदान करणार. बर. मग आता तुम्ही माणूस बघणार काय पक्ष बघणार? नाही, माणूस बघणार आम्ही. महत्वाचं कसं आहे, अहो त्यांनी काम आहे त्यांची. बर. त्यांचं काम आहे ते. बर. काय वाटतंय आता तुम्ही आमदार साहेब असतील, अर्जुन सर असतील, यांच्याविषयी आता भरपूर कौतुक ऐकले सगळ्यांनी आणि जेवढं करेल तेवढं कमीच आहे. तुम्ही आता सगळ्या अख्ख्या गावाभर जरी फिरला तरी अर्जुन सर आणि आमदार साहेब म्हणजे आमच्या गावासाठी देव माणूस आहेत. पण होय ना, पण प्रत्येक वेळेला त्यांच्या घरातला माणूस इथं झेडपी सदस्य कशाला व्हायला पाहिजे? त्याचा संबंध नाही. आमचं कार्य आज बारवे गावामध्ये तुम्हाला सांगतो, आमचं बारवे गाव म्हणजे आज दत्तक घेतलेलं आहे तिने. म्हणजे आंबेडकर घराण्याने आमचं बारवे गाव म्हणजे दत्तक. आज प्रत्येक कामं रस्त्याचं असू दे, गटरीचं असू दे, मंदिराची कामं असू द्या, कुणाचं शेतातलं जरी काय झोंबडं असलं तरी सुद्धा आम्ही तिथपर गेलो की ते सुद्धा मिटवायची ताकद त्यांच्यात आणि ते केलेलं आहे त्यांनी. पण कुठेतरी यांना आंबेडकर घराण्यामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, अर्जुन आंबेडकर असतील, रोहिणी आंबेडकर यांना पदाचा कुठेतरी स्वार्थ आहे म्हणून वरच्या देवाला जरी विचारलंय तरी देव सुद्धा सांगणार की बाबा नाही स्वार्थ हा कार्य बघा तुम्ही. बरं आमच्या गावात राहून दे, आमच्या भागातलं कार्य बघा, प्रत्येक गावातलं कार्य बघा. हे जिथं तुम्ही जाशीला तिथं आमदार साहेब आणि अर्जुन सरांचा काही विषय नाही. आता फक्त मला 1-2 मिनिटं सुनील दांच्या विषयी बोलायचा आहे. आता आपल्याला जी सुनील दांना आपल्याला म्हणजे उमेदवारी म्हणून मिळाली, त्या सुनील दांचं कार्य सुद्धा महत्वाचं आहे. सुनील दांना उमेदवारी का मिळाली
आज बारवे गावामध्ये त्यांचं काय महत्वाचं काम बाबा काय आंबेडकर गड असू दे किंवा शिवसेना असू दे ह्यांनी बाबा सुनील दाला आमच्या उमेदवारी दिली याचं कारण काय सुनील दा मला वाटतं आता आमदार की पहिली आमदार साहेब कधी उभारले त्याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीपासून म्हणजे राबत आहे सुनील दा आणि प्रत्येक गावात आपल्या गावापेक्षा बाहेर त्यांचं नेटवर्क आहे. त्यांना असं वाटतंय का की त्यांनी सुनील कानोरकरांनी त्या ठिकाणी भरपूर कामं केलेली आहेत, किरोळकरांनी कामं केलेली आहेत, म्हणजे अगदी भरपूर वर्षापासून ते इथं सक्रिय आहेत. कुठंतरी त्यांनाही असेल पदाचा एखादा स्वार्थ म्हणून? स्वार्थ नाही आहे. जे ते करत आलेत का नाही कंटिन्यू त्यांना आणि ह्याच्यापेक्षा काहीतरी जास्त करायचं, लोकांसाठी करायचं आहे, गावासाठी करायचं आहे. चांगली कामं करण्यासाठी ते आतापर्यंत याच्या आधी पण काम करत आहेत, आता इथनं पुढे पण करणार. पण कुठलं बी काम करायसाठी कुठलं तरी पद आवश्यक असते. मग आम्ही गावातल्यानी सगळ्यांनी ठरवून भागातल्यानी ठरवून त्यांना आम्ही सरांच्याकडनं मार्फत आम्ही त्यांना तिकीट मिळवून घेतो. आता त्या ज्यावेळी माणूस काम करत असतोय तो करतच राहतोय, पण त्यांना ज्यावेळी पद येते त्यावेळी त्या कामाला गती लागते. त्यामुळे आम्ही ठरवून त्यांना उमेदवारी घेऊन घेतलेली आहे. आणि भागात अख्ख्या भागात पिंपळगाव खोऱ्यात किंवा आपल्या केळेवाडी भांडीबांबर या भागात सगळीकडे बाबूदाचं नेटवर्क आहे. त्यामुळे तो प्रत्येक गावाशी आणि प्रत्येक माणसाशी जुळलेला आहे. त्यामुळे त्याला ह्या भागातनं उमेदवारी मिळालेली आहे. आणि इथनं माग प्रत्येक वेळी आमच्या गावात उमेदवारी मिळत नव्हती, इतर भागातनी दिलेली होती. आणि ह्यावेळी सरांनी पण आणि आमदारांनी पण विचार केला की बाबा हे गाव आपल्याला प्रत्येक वेळी 80% 90% मतदान देते, पण ह्या गावात एक उमेदवारी नाही, म्हणून सरांनी बी विचार करून आमच्या गावात उमेदवारी दिली. बरोबर. आता रोहिणी आंबेडकर असतील, तुम्ही म्हणाला की सुनील किरोळकर या ठिकाणी आमचा स्थानिक आहे, धडपडणारा कार्यकर्ता आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे. पण एखादं पद आल्यानंतर कॉलर ताट होत्या, लोकांना भेटायचं नाही. आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ह्याच्या आधी पण त्याच्यावर भरपूर पद आली. तो गावचा सरपंच राहिला, सदस्य राहिला, तो पण जसा पद होतं आणि पद नव्हतं त्यावेळी राहिला तसाच राहिला. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर पूर्णपणे भरोसा आहे, विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही एवढ्या माणसांनी त्याचीच का निवड केली, कारण त्याच्यात काहीतरी क्वालिटी क्वांटिटी आहे म्हणूनच केली ना. म्हणून आम्ही त्याची निवड केली. यावेळेला तुम्ही मतदान करणार आहे, मतदान करत असताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? डोळ्यासमोर आम्ही धनुष्यबाण ठेवणार आहे. बर. धनुष्यबाण जिथं असेल तिथं आम्ही बटन दाबणार आहे. बर. तुम्ही काय सांगाल? तुम्ही या गावचे रहिवासी आहात, काय बारवे गावामध्ये बदल झालाय, नाही झालाय की मागत चाललाय? नाही, बारवे गावामध्ये बदल तर 100% झालाय. पहिल्या 10 वर्षापाठीमागला बदल आणि आत्ताचा बदल आम्ही स्वतः आता ग्रामपंचायतचे आमचे मिसेस उपसरपंच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधी म्हणून आम्ही 100% गावात काम झोकून देऊन काम करत आहे. आणि आमदार साहेब आणि अर्जुन सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही इथं गावात कामाचं नियोजन करायचं झालं, आम्ही सल्ला मसलत केल्याशिवाय आम्ही इथं गावामध्ये काही करू शकत नाही. कारण आम्हाला निधी हवा असतोय. बाकी कुठेही कुठल्या पार्टीच्या पुढाऱ्याकडे गेलो काय झालो तरी आपला निधी मिळणं मिळणं कठीण असतं. पण आज आम्हाला न मागता निधी आणि न मागता आमचं काम गावात 100% पूर्ण होत आहे. बर. आता काय वाटतंय यानंतर? आता या बदललेल्या राजकीय समीकरण भरपूर बदलले आहेत, घडामोडी मोठ्या घडलेल्या आहेत, तुम्ही आपण बातम्यांच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. त्याचा परिणाम या निवडणुकीवर होईल असं वाटतंय का? नाही, बातम्या किती पण असू देत, पण आमच्या तालुक्यात जो आमदार साहेब असतात म्हणजे आमदार असतात त्यांची बारव्यामध्ये आज कोणतेही आमदार झाले, बजावना झाले, केपी साहेब झाले, आंबेडकर साहेब 10-15 वर्ष झाली आता, पण काम आमदार साहेबांचं असेल तर बारव्यामध्ये सत्ता 100% त्याच आमदारांच्या अधिपत्याखाली येते. दुसऱ्यांनी आणलेला निधी, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय आंबेडकर घरानं घेते, तसं कधीही झालं नाही. मग आतापर्यंत 24-50 वर्ष आता स्वातंत्र्य मिळून झाले, ह्याच्या मागे कधीही तसं फंड किंवा कोण देतो म्हटलेला माणूस आज तक आम्ही तरी पाहिला नाही. आंबेडकर साहेबांनी तर आम्हाला खूप मदत केलेली आहे. गावासाठी महादेव मंदिर, इथं आपल्या पायथ्याला धरणाचं नियोजन केलेलं आहे. 10 खेड्यातनी आमच्या गावाचा विकास कामाचा मुद्दा संपलेला आहे, म्हणजे हिरवळ होण्याची चिन्ह जास्त भरपूर आहेत. आणि रस्ते झाले, गटर झाले, स्वतः आम्ही थांबून करून घेतलेले आहेत. लोकांसंग वाद होतोय, पण कशासाठी होतोय? काम करायला लागताना वाद हे 100% होतोय. आम्ही गाव पातळीला पण आम्ही कामं करताना आम्हाला लोकांच्या तोंड द्यावं लागतंय, पण विकास कामात आम्ही कुठल्याही प्रकारचा कुणालाही आरेरावी किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही त्यांना बोललेलो नाही आहे. येणाऱ्या 7 फेब्रुवारीचा निकाल काय असणार आहे पिंपळगाव जिल्हा परिषदेचा? 7 तारखेचा निकाल आमच्या गावचे पार्टी प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य इथले प्रमुख
मोहन पाटील, सुनील किरोळकर, दिगंबर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी 9-0 केलं होतं. आता आमच्या आता ग्रामपंचायत आता एक 5-6 महिन्यानंतर लागेल. तर आता ह्याच्या आधी आम्ही आमची अजून मुदत असताना पण, आणि असू दे या नसू दे, आम्ही 100% आमदार साहेबांचंच काम करणार. धनुष्यबाणाच्या चिन्हाखाली आम्ही काम करत राहणार. अजून खूप कामं आहेत. आम्ही पण अजून म्हणजे ठराव वगैरे भरपूर दिलेले आहेत आणि विकास कामात आम्ही कुठल्या प्रकारचे हायगे करणार नाही आहे. आणि गावाला जलजीवन मिशनचं आता कामात चालू आहे, 100% आता पूर्णत्वाकडे नेत आहे. नक्कीच. आमचे मार्गदर्शक अर्जुन सर यांनी आपल्या सौभाग्यवती रोहिणीताई आंबेडकर यांना गेले 2 टर्म आता आम्ही हॅट्रिक करायला चाललोय. आमदार साहेबांची हॅट्रिक झालेलीच आहे, पण आम्हाला आमच्या तालुक्याच्या लेवलनं आम्हाला आमचे हक्काचं माणूस महिला बचत गट इथे 30 महिला बचत गट आहे. 300-400 महिला आमच्या इथे अटॅचमेंट झालेले आहेत. पुरुषांचं वयस्करांचं पण एक छोटस आमचं एक मंडळ आहे. आम्ही म्हणजे ग्रुप वाईज आपण असं 100% करतोय आणि 12 गावामध्ये 90% आसपास आम्ही आता मतदान घेत आहे. आम्ही पण विरोधकांना एक आव्हान करत आहे. आज आमच्या गावाला एक स्वातंत्र्यापासून आज आम्हाला उमेदवारी मिळाली नव्हती, पण आम्हाला इथे आमच्या हक्काचा माणूस कधी हाक मारून मध्यरात्री उठणारा माणूस आहे सुनील किरोळकर. यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. यांच्यासाठी तुम्ही मतदानासाठी आपण स्वतःहून बाहेर पडा. आमच्या पार्टीचा विरोध म्हणून किंवा असं कुठल्याही प्रकारचं षडयंत्र आपण काय करू शकत नाही. तुम्ही पण करू नका. आमच्या संघ 100% पाठिंब्याला राहा असं आमचं आव्हान आहे. आणि रोहिणीताई यांनी आमच्या गावात आपल्या गावात इथं शाळेचं काम आपल्याला मदत 20-21 लाखाचं फंड दिलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन खूप आहे. महिलांसाठी मार्गदर्शन खूप झालेलं आहे. आणि रोहिणीताई आंबेडकरांची उमेदवारी म्हणताय तुम्ही, तर आमची उमेदवारी आम्ही स्वतःहून तिने दिलेली नाही आहे. म्हणजे आमदार साहेबांनी आपल्या घरातला कोणतरी असू देत, जनतेत चर्चा होऊ देत, लोकांनी सांगू देत म्हणून असं व्हायला नाही आहे ते. पण आम्ही पिंपळगाव खोऱ्यातील मतदारसंघातून आणि पुष्पनगर मतदारसंघातून आम्ही स्वतःहून एक पार्टी प्रमुखांचे 200 लोक त्यांच्या घरी जाऊन आम्हाला हाच उमेदवार पाहिजे तरच आमच्या गावचा आमच्या भागाचा आमच्या गावचा विकास होणार आहे असं ठरवूनच आम्ही त्यांची उमेदवारी मागितलेली आहे. आणि आम्हाला हलक्यात म्हणजे कसं आहे, सुनील किरोळकर हा माणूस जरी शरीरानं दडदाकड असेल पण तो कामाचा माणूस आहे. कुणाच्याही कामात मध्यरात्री 100% प्रयत्न करतोय. तो काहीही बोलवा, कधीही बोलवा, तेव्हा 100% उपस्थित राहतोय. तर नक्कीच आपण पाहिलं की पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील 12 गावामध्ये आपण नागरिकांशी महिलांशी संवाद साधला. तर या ठिकाणी आपण बघितलं की राज्याचे आरोग्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, केडीसीसी बँकेचे संचालक डॉक्टर प्राध्यापक अर्जुन आंबेडकर सर असतील आणि त्यांच्या पत्नी ज्या या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे, 2 वेळा त्यांनी काम पाहिलं. यांच्या माध्यमातून या संपूर्ण गावाचा आणि या परिसराचा कायापालट त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि ही जी काय आत्ताची निवडणूक आहे, या निवडणुकीत रोहिणी आंबेडकर यांना सर्व जनतेनं या ठिकाणी निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर येथील पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत सुनील किरोळकर यांना या जनतेनं या ठिकाणी उभा केलेला आहे. कारण या ठिकाणी फक्त आणि फक्त त्यांचं काम बोलतंय, कामाच्या जोरावरच ते या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्या समोर दिलेल्या आहेत. एकूणच बघितलं तर 7 फेब्रुवारीचा निकाल काय असणार आहे हे त्या काही दिवसातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व्हिस देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, पिंपळगाव.